जय जिजाऊ, जय शिवराय. आता सर्व महाराष्ट्रातील सर्व समाजातील नेत्यांना विनंती आहे, महाराष्ट्राचा चिखल करू नका. महाराष्ट्राची शांतता कायम राहू द्या. आणि मराठा समाजालाही विनंती करतो, त्याचप्रमाणे ओबी समाजालाही विनंती करतो की कुणाच्याही नादी लागून तुम्ही आपले वैरत्व वाढवू नका. काही दलाल सुपारीबाज पैशापोटी जात सोडून इतर जातीचं नेतृत्व करू पाहतात किंवा ओबीसीच्या नावाखाली जो खळ माजवतात त्याला काही अर्थ नाही आहे. ज्या व्यक्तींनी आपल्या समाजासाठी शांततेने संयमानं लढा देऊन काही मिळवले त्या व्यक्तीला टार्गेट करणं, सरकारवर बोल फेकणं ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिलेली नाही. काही यूट्यूबर महिला संघर्ष योद्धा जरांगे पाटलांना एकेरी भाषेत बोलतात. एक स्त्री असून स्त्रियांचा अपमान करते, हे महाराष्ट्राला शोभेचं नाही आहे. तेव्हा कुठला यूट्यूबर असेल, स्त्री असेल अथवा पुरुष असेल, भाषेचं स्तर खाली जाता कामा नये. आणि ओबीसी व मराठा हा गाववाड्यातला समाज, एकमेकाच्या ताटात जेवणारा समाज, एकमेकाच्या मदतीला धावणारा समाज, या समाजात वितुष्ट येईल अशी भाषणं करू नये. जो सरकारनं GR काढला आहे त्यामध्ये हैदराबाद गॅजेटेरप्रमाणे ज्यांना मिळायचं आहे त्यांना आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे कुणाला धक्का लागेल, कुणाचं वाईट होईल अशातला प्रयत्न नाही आहे. तेव्हा सर्व ओबीसी बांधवांनासुद्धा हात जोडून सांगतो की अशा वडापाव खाणाऱ्या, गुन्हेगाराचं समर्थन करणाऱ्या आणि चिथावणीखोर भाषण देणाऱ्यांच्या नादी लागून आपलं वाईट करू नका. उद्या जर कुठल्या याच्यामध्ये लाठीकाठी झाली, दगडफेक झाली, जाळपोळ झाली तर तुमचे आमचे मुलं कोर्टाच्या चक्रा मारतील, केसेस होतील, जेलमध्ये जाऊन अडकतील. त्यावेळेस आपल्याला सोडवणारा कोणी नसेल. तेव्हा आपण मराठा आणि ओबीसी एकच आहोत. तेव्हा संयमानं जे होईल ते पाहत राहा. आणि कुणाच्या ताटातलं कोणी घेतलेलं नाही आहे. ज्याच्या हक्काचं आहे ते त्याला मिळणार आहे. तेव्हा सर्व समाजाने शांत राहावं आणि अशा भटक्या कुत्र्यांपासून सावधान राहावं.